यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। लोकसभा निवडणुकीमध्ये केसरकर यांनी निलेश राणेंच्या विरोधात प्रचार केल्यानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व आणि केसरकर यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली। आता आजच्या राजीनाम्यानंतर केसरकर 5 ऑगस्टला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। तर याच विषयावर स्वतः दीपक केसरकर यांनी झी24 तासशी बोलताना काय प्रतिक्रिया व्यक्त केली एकदा ऐकूया। 5 तारीखला उद्धवजी ठाकरे सावंतवाडीला येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असं मी ठरवलेलं आहे। पुढची वाटचाल ही विकासाची असणार आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढची लढत असेल एकतर हीच भूमिका पुढच्या काळामध्ये सुद्धा कायम राहणार आहे। शेवटी ज्या वेळेला जनतेला वाटत असतं की आपण एखादी गोष्ट करावी त्यावेळेला त्यांच्यासाठी ती करावीच लागते, त्याच्यासाठी कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी आपण ठेवावी लागते। एक शेवटी असं आहे की या ठिकाणी महायुती आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला ठरवण्यात येईल की मी कुठून लढवायचं आहे त्या ठिकाणून मी लढवेन, परंतु सावंतवाडी हा माझा मतदारसंघ आहे आणि मला असं वाटतं की सावंतवाडीमधूनच कदाचित ही निवडणूक लढवण्याची मला सांगण्यात येईल। पूर्णपणे आमच्या यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतरच हा निर्णय मी घेतलेला आहे आणि हा निर्णय हा एका विशिष्ट तत्वासाठी घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्या निर्णयाला सर्वांचाच पाठिंबा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।